आमदार अभिजित पाटलांनी पंढरपुरातील क्रीडांगणासाठी आरक्षित जागेच्या विक्रीचा मुद्दा विधानसभेत मांडला। पंढरपूर तालुक्यातील बहुचर्चित असणाऱ्या क्रीडांगणाचे आरक्षण असलेल्या जमिनीचे प्लॉट पाडून विक्री केल्याची घटना माध्यमांनी समोर आणल्यानंतर आता हा मुद्दा विधानसभेत चर्चेला गेला आहे। माढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडला आहे। क्रीडांगणासाठी आरक्षण असलेल्या जागांचे प्लॉट पाडून विक्री केली जात असल्याचा प्रश्न अभिजित पाटील यांनी संबंधित खात्याच्या मंत्र्यांना विचारला आहे। यावर ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे असे अभिजित पाटील यांनी चर्चेदरम्यान विधिमंडळात बोलले आहे। पंढरपूर तालुक्यातील कासेगाव हद्दीमध्ये भाजपचे तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे यांची जमीन आहे। या जमिनीवर क्रीडांगणाचे आरक्षण प्रस्तावित आहे। असे असताना भास्कर कसगावडे यांनी या जमिनीचे प्लॉट करून विक्री केली होती। याची मोठी चर्चा झाल्यानंतर प्रशासनाने संबंधित खरेदी विक्री व्यवहार रद्द केले होते। त्यानंतर नगररचना विभागाच्या आदेशानुसार प्रांताधिकारी यांनी नियम अटी घालून व्यवहार करण्यासाठी परवानगी दिली आहे। यामध्ये जमीन विक्री करण्यासाठी परवानगी दिली असली तरी त्या जमिनीवर कोणतेही विकास काम करता येणार नाही असे खरेदी खात्यामध्ये नमूद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। असे असताना अभिजित पाटील यांनी क्रीडांगणाचा मुद्दा हा विधानसभेत चर्चेला घेतल्यामुळे भाजप तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे।